नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या स्वादांची गोष्ट या चॅनलवर। आज आपण करणार आहोत चटपटीत असा मखाना चाट। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। मखाना 2 वाटी, एक छोटा टोमॅटो मी चिरून घेतला आहे, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, 1 चमचा चाट मसाला, भाजलेले शेंगदाणे, चिंचेचा कोळ, तूप 2 चमचे, मीठ चवीनुसार, 1 छोटा चमचा हळद आणि काश्मीरी लाल तिखट। सर्वात प्रथम 1 चमचा तूप घालून मखाना आपण जरा रोस्ट करून घेऊया। या ठिकाणी मी एका वाटीत उरलेले 1 चमचा तूप आणि काश्मीरी लाल तिखट आणि हळद पूड घालून मिक्स करून घेणार आहे। आता आपला मखाना कुरकुरीत असा रोस्ट झाला आहे। आता आपण यामध्ये तूप आणि तिखट हळदीचं मिश्रण जे आपण तयार करून घेतलं होतं ते आपण यामध्ये घालून घेऊया। परत 2 मिनिटं असं रोस्ट करून घेऊया। असा आपला मखाना व्यवस्थित तिखट आणि हळदमध्ये व्यवस्थित कोट झाला आहे। आता आपण रोस्ट केलेला मखाना मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण यामध्ये घालणार आहे कांदा, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शेंगदाणे, थोडासा चाट मसाला, मीठ चवीनुसार आणि चिंचेचा कोळ। हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आपला आता मखाना चाट आपला रेडी आहे। आपण आता सर्विंगसाठी एका प्लेटमध्ये हा चाट काढून घेऊया। वरून थोडीशी कोथिंबीर आणि बारीक शेव घालून सर्व करूया मखाना चाट।